नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे। आता लाडक्या बहिणींच्या खात्यात 9,600 रुपये जमा होणार आहे। यादीमध्ये आपले नाव नक्की बघा, कारण की या ठिकाणी लाडक्या बहिणींना महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी विशेष योजना राबवली जात आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाकरिता महत्त्वाची ठरली आहे। या योजनेत महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणले आहेत। या योजनेचा उद्देशच आहे की महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे। सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी या योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे। मग आता या ठिकाणी महायुती सरकार विजयी होत आहे, तर मग त्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीची महत्त्वाची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। योजनेसाठी अर्ज सादर करण्याची जी अंतिम मुदत होती ती 15 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली होती। मग आता 15 ऑक्टोबरपर्यंत वाढवल्यानंतर लगेच आचारसंहिता लागलेली आहे। मग 15 ऑक्टोबरपर्यंत ज्या महिलांनी या ठिकाणी अर्ज भरलेले आहेत त्या महिलांचे अर्ज हे मंजूर होण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि त्यांना अजूनपर्यंत पैसे मिळालेले नाही। मग अशा ज्या महिला आहे की ज्यांनी 15 ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरले, अर्ज मंजूर झाले परंतु त्यांना पैसे मिळालेले नाही, अशा महिलांसाठी मंजूर प्रक्रिया डिसेंबर महिन्यात पूर्ण होणार आहे आणि या महिलांना या ठिकाणी 9,600 रुपये मिळणार आहे। म्हणजे कसं, तर या ठिकाणी जर आपण बघितलं अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख होती 15 ऑक्टोबर 2024, मंजूर प्रक्रियेची वेळ आहे डिसेंबर 2024 आणि त्या ठिकाणी आता पैसे मिळणार आहे। महायुती सरकार येत आहे त्यामुळे 2100 रुपये। त्यामुळे आता लाभांचे स्वरूप महिलांच्या आर्थिक मदत दिली जात आहे। अद्याप हप्ता न मिळालेले म्हणजे आतापर्यंत एकही हप्ता मिळालेला नाही अशा महिलांना 9,600 रुपयाचं वितरण होणार आहे। यामध्ये 7,500 रुपये उर्वरित हप्त्यांसाठी दिले जाणार आहे, म्हणजे जे मागचे हप्ते होते जुलैपासूनचे आणि आताचे 2100 रुपये। अशा पद्धतीने या महिलांच्या खात्यावर हे 9,600 रुपये जमा केले जाणार आहे। मग या ठिकाणी ज्या महिलांचे आतापर्यंत एकही रुपया मिळालेला नाही त्या महिलांना 9,600 मिळणार आहे आणि ज्या महिलांना नोव्हेंबर महिन्यापर्यंत जे पैसे मिळालेले आहे त्या महिलांना सोमवारपासून म्हणजे आचारसंहिता थोडी शिथिल झाली की लगेचच या ठिकाणी 2100 रुपये देण्यात येईल, असे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे। कारण की सध्या निवडणुकीच्यामुळे ही प्रक्रिया तात्पुरती थांबवण्यात आली होती, मात्र आता निवडणुकीनंतर सरकारने नियमित लाभ देण्याचे आश्वासन दिलेले आहे, त्यामुळे 2100 रुपये लाभ सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले। त्यामुळे आता या सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी 9,600 रुपये मिळणार आहे आणि ज्यांना आतापर्यंत नोव्हेंबरपर्यंत पैसे मिळाले आहे त्यांना 2100 रुपये मिळणार आहे। अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती। आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।